हॅलो मित्रांनो, तुमच्याकडे प्रतात नवीन गाडी येणार आहे. ही आहे बजाजची पल्सर N160. सर्व टॉप मॉडेल आहे. ही ड्युअल चॅनल EBS आहे. आज तुम्हाला मी आधीचा व्हिडिओ बनवणार आहे. सिंगल चॅनल सिंगल सीट, ड्युअल चॅनल सिंगल सीट, ड्युअल चॅनल USD सीट सिंगल आणि ड्युअल चॅनल स्प्लिट सीट यावर तुम्हाला 4 व्हेरियंटमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. त्यामुळे तुम्हाला मोबाईलचं कनेक्शन पण भेटून जाईल ॲपल स्टोअरमध्ये आणि गुगल प्लेच्या स्टोअरमध्ये. स्टार्ट करतो पहिली ती गाडीच्या फ्रंटपासून. ठीक आहे. याच्यावर तुम्हाला बघा स्टार्टिंगला हेडलाईट तुमचा हा पूर्णपणे LED प्रोजेक्टेड हेडलाईट दिलेला असणे व ती तुम्हाला DRL आहे. हा पार्ट तुमचा असणार आहे नंबर प्लेटसाठी. आपलं हे SUV कस्टर्स दिले असणार घ्यायला. गाडीची ब्लिंकर जी असते तुमची असणार LED मध्ये दिलेली असतील घ्यायला आणि डिझाईन पण असतं पूर्णपणे चेंजेस आहे. आणि USD फोकमध्ये तुमची दिलेलं असते सस्पेन्शन 33 mm पर्यंत दिलेली असणार आहे. दोन साईडला तुम्हाला दिले असणार रिफ्लेक्टर आणि हे बघा इथं तुम्हाला डिस्प्ले दिलेली असणार आहे. डिस्प्ले कसं तुम्हाला 30 mm पर्यंत विथ ABS तुम्हाला प्लेट दिलेली असणार आहे. ठीक आहे. आणि हे आपले कॅल्वर दिले असणार चाईडला. पुढचं जे असणार आहे आपलं मडगा ते तुमचं फायबरमध्ये दिलेलं असणार आहे. टायरची तुम्हाला साईज असणार आहे 100, 80, 70 तुम्ही दिले असणार आहे अलॉवेल्स. ठीक आहे. आणि वरती तुम्हाला हे असे रिफ्लेक्टर दिलेले असणार आहे ग्रे विथ रेड कलरमध्ये या ठिकाणी. आणि ऑलवेज जे असतात तुमचे हे पूर्णपणे टायर म्हणजे कोणते येतात MRF का कोणत्या बघायला लागेल मला मध्ये नाही ब्रिकस्टोनचे आय थिंक आहे. हां, हे तुमचे टायर असेल तर पूर्णपणे ट्यूबलेसमध्ये दिलेलं असणार आहे. ठीक आहे. इकडे तुम्हाला सिंगल हॉर्न दिसत असणार आहे. लेग गार्ड एका साईडला. ठीक आहे. आणि बाकीचं तुम्हाला बघा इकडे साईड तुम्हाला जे पण असणार आहे आपलं ऑक्सिजन सिलेंडर तुमचा हा इथं एक दिलेला असणार आहे आतमध्ये आहे. ठीक आहे. सेमच दुसरा तुम्हाला दाखवतो तो असणार आहे. हे बघा अंडर व्हाईल तुमचं एक्झॉस्ट तुम्हाला साऊंड दिलेलं असणार साईडला. ठीक आहे. आणि हे बघा इंजिनचा हा जो पार्ट आहे इकडचा हा तुम्हाला असं दिलं असतं. हे आपला हे गार्ड इकडे हे पण फायबरमध्ये दिले असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. इंजिन तुमचं असणार आहे एवढं. गाडीची तुम्हाला डिस्प्लेमेंट दिलेली असणार आहे 164.82 cc पर्यंत. आणि याच्यामध्ये तुम्हाला 2 व्हॅल्यू भेटते वॉल भेटतात. एअर कूल्ड म्हणजे तुम्हाला कूलिंग सिस्टम दिलेली असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला पॉवर भेटते 16 bhp जी 8750 RPM चालली होती आणि 14.65 यानंतर तुम्हाला टॉर्क भेटतो तो 6750 RPM चालला तो 5 आणि 5 स्पीड तुमची मॅन्युअल ही गिअरबॉक्स दिलेली असणार आहे. इथं मला बघू शकतात की तुम्हाला बघा या ठिकाणी तुमचा हा पल्सरची ब्रँडिंग आहे तुमची ही या ग्रे कलरमध्ये दिली असेल कशाला. आणि 160ची ब्रँडिंग तुम्हाला इथं या टेममध्ये दिली असणार आहे. ठीक आहे. व्हाईट, रेड आणि ग्रे या टाईममध्ये तुमची दिसण्याची तुमची ही ब्रँडिंग एकाची साईडची प्रोफाईलची एका साईडला. लेग गार्ड तुमचे असणार आहे ॲल्युमिनियममध्ये एका साईडला. ठीक आहे. N160ची ब्रँडिंग तुम्हाला दिली असणार आहे. स्प्लिट सीट असेल तुम्हाला यामध्ये दिलेलं. ठीक आहे. टाकी तुमची असणार आहे 14 लिटरपर्यंत. आणि इथं बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं असणार आहे हे आपलं USB पोर्ट दिलं असणार टाईप Aमध्ये. ठीक आहे. टाईप Cमध्ये तुम्हाला भेटणार आणि टाईप Aमध्ये तुम्हाला भेटेल. पुढचं हँडल तुमचं ऑलमोस्ट तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. आपले कशाला तुम्हाला असणार आहे आपले सेटचं बटन दिलं असणार कशाला आपले हे हेडलाईटचे कंट्रोल आहेत सेटचं बटन कशाला. बेर तुमची अशी दिलेलं असणार आहे. चावी पण तुम्हाला दाखवतो. चावी तुमची अशी असणार दिलेली नॉर्मल की असणार ही पण दोघी सेम की भेटेल तुम्हाला मध्ये. ठीक आहे. पुढचा इन्स्ट्रुमेंट कस्टर तुमचा पूर्णपणे हा असणार आहे LCDमध्ये या ठिकाणी. ठीक आहे. वरती RPM मीटर आहे, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन आहे, ब्लूटूथ असणार आहे. नंतर मग SMS अलर्ट ऑन इनकमिंग कॉल अलर्ट हे सगळं तुम्हाला दिलेलं असणार आहे. ठीक आहे. न्यूट्रल गिअर शिफ्टर असणार आहे. टायमिंग दिलेलं असणार आहे एका साईडला किती किलोमीटर चालू ते आपली फ्युलची इकॉनॉमी दिलेली असेल तुम्हाला या ठिकाणी. ठीक आहे. आपलं हे लो प्रेशर ऑइल दिलेलं असेल एका साईडला. इंजिन लाईट आहे ABS इथं ऑन करू शकतो आपण यामध्ये. नंतर मग एकाच्या आणि आपलं बघा इकडे तुम्हाला थोडा आपण चेंज करू शकतो त्यामध्ये किती किलोमीटर झाले ते ट्रिप A ट्रिप B इथं आपण इथं हे सेट करू शकतो या ठिकाणी. ठीक आहे. आणि इकडे तुम्हाला असं असणार आहे की चायला आपले हायड्रेशन कंट्रोल दिले असते अप्पर डिप्पर आणि पास लाईट टर्निंग लाईट आणि हॉर्न हे चायला दिले असणार आहे. हँड तुमचा हा शेप तुमचा असं असणार आहे दिलेला पुढचा ब्लॅकमध्ये असेल पूर्णपणे हा या ठिकाणी. आणि आतमध्ये तुमचं हे सेक्शन तुमचं पूर्ण बंद असणार आहे. ठीक आहे. फक्त तुम्हाला हेडलाईटमध्ये दाखवून देतो. हेडलाईटमध्ये तुम्ही बघा इथं पूर्णपणे हा LED प्रोजेक्टर हँड दिले असणे. ठीक आहे. या ठिकाणी आणि इकडून पण बघू शकतो इकडून पण तुम्हाला सेमच दिलेलं असते काही यायला. ठीक आहे. या ठिकाणी आणि तुम्हाला 5 स्पीड म्हणजे हा मॅन्युअली गिअरबॉक्स दिलेला असणार. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईड असेल बाकी मध्ये असणार अप साईडला. साईड इंजिन कार्ड दिलेलं असणार आहे आणि सेंटर साईड तुम्हाला भेटून दिली या ठिकाणी. ठीक आहे. चेंडरवरती जे पण कवर आहे तुमचं ते फायबरमध्ये दिलेलं असेल एका साईडला. ठीक आहे. इथं पण हे तुमचं लिगार्ड दिलेलं असेल. आणि पाठीमागचे टायर तुम्हाला सांगितलं नव्हतं किती असणार आहे. पाठीमागच्या टायरची साईज तुम्हाला असणार आहे कुठेली टायरची साईज पाठीमागच्या बघू दे मला पहिली कुठे दिली. हां 130-70 इंची तुमची असणार पाण्याची ऑलवेज. आणि पाठीमागे पण तुम्हाला डिस्प्ले दिलेली असणार ही ती असणार तुमची 230 mm दिली असेल आणि विथ ABS तुम्हाला प्लेट दिली असणार आहे. आणि पाठीमागे तुम्हाला दिली असणार आहे आपली मोनोशॉक सस्पेन्शन. ठीक आहे. हे पण इथला गार्ड आहे तुमचा फायबरमध्ये. इथं पण तुमचा हा गार्ड दिलेला आहे हार्ड प्लास्टिक आहे हा पण.
याच्याकडे दिलेला आहे. हे वरती तुम्हाला कॅलिबर दिले असणार आहे या ठिकाणी. फ्रंटपेक्षा रिअरच्या तुम्हाला टायरची साईज तुमचा ब्रॉडेस्टपर्यंत जो असणार आहे तो तसा मोठा असणार दिलेला, म्हणजे रायडिंग करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही असं. आणि याच्यामध्ये तुम्हाला रायडिंग मोड पण दिलेली असणार ती टाईपचे. ठीक आहे. यामध्ये ऑफ रोडिंग असणार आहे, रेन असणार आहे आणि स्पोर्ट्समध्ये तुम्हाला दिले असणार आहे. ठीक आहे. टाकी तुमची 14 लिटरची असणार आहे. ऑलमोस्ट तुम्हाला सर्व डिझाईन गाडीची जी असणार ती पूर्णपणे तुम्हाला सेमच दिलेली असेल या ठिकाणी. ठीक आहे. आणि ऑक्सिडमध्ये तुमचे डायमीटरमध्ये तुमचे जे दिसले हे आपली पाठींची फ्रेम ही दिलेली आहे गाडीला. हे बघा मित्रांनो, वरती तुमचे DLL ऑन होतील आणि तेव्हा आपण गाडी स्टार्ट करतो टायमाला तुमचे हेडलाईट ऑन होणार नाही. तुम्हाला हे बटन दिलेले असणार आहे, तुम्ही तिथून ते ऑन करू शकता हेडलाईटचं. इथं तुम्हाला लो बीम हाय बीम तुम्हाला दोघं दिलेले सगळ्याच्या वेळेला. आणि साईड लाईन सर तुम्हाला आवाज असतो किती असणार चांगला. सध्या शोरूमच्या आतमध्ये गाडी असल्यामुळे तुम्हाला फक्त गाडीचा साऊंड ऐकून दिला कसा येतो. ऑलमोस्ट तुम्हाला सेम असणार आहे. पॉवर टॉर्क सगळं तुम्हाला सेम दिलेलं असणार आहे. तुम्हाला फीचरमध्ये तुम्हाला फक्त ॲड झाले त्यामध्ये. ठीक आहे. आणि पुढचा जो पण आहे हा पार्ट आपला डिझाईनचा तुमचा आपण ॲड झालेला आहे या ठिकाणी. पाठीमागचा आपला आहे जो हँडल आहे तुमचा ब्लॅकमध्ये असणार आहे. टेल लाईट तुम्हाला दाखवतो गाडीची. टेल लाईट तुम्हाला असणार आहे LED दिली असते की आणि टर्निकेटर लाईट पण तुमचे दोघंही सेमच दिली असते, LED दिली असते. रिफ्लेक्टर आणि आपले नंबर प्लेट तुम्हाला दिली असते की बाकी तुम्हाला डायमेन्शन आणि कलर डायमेन्शन तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार आहे. ह्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहे. पॉवर पण तुमची चेंज असणार आहे. फक्त फीचरमध्ये आणि थोडीशी पार्ट्समध्ये तुमची ही थोडीशी अपडेट झालेली गाडीमध्ये. आणि मेन म्हणजे असणार आहे मेन म्हणजे प्राईसमध्ये गाडीची प्राईस तुम्हाला एक शोरूम प्राईस असणार आहे. एक शोरूम प्राईस तुम्हाला असणार आहे 1,26,915 रुपयापर्यंत असणार आहे. एक शोरूम प्राईस सांगून दिली. डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला अपडाऊन प्राईस तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकता गाडीची प्राईस किती आहे ती. डायमेन्शनमध्ये तुम्हाला व्हील बेस दिलेला असणार आहे 1348 MMपर्यंत. सीट हाईट दिलेली असणार आहे 795 MMपर्यंत. ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे 165 MMपर्यंत. वेट दिलेली असणार आहे 148.5 kg पर्यंत. कलरमध्ये तुम्हाला ब्ल्यू, व्हाईट, रेड, ब्लॅक आणि ग्रे कलरमध्ये तुम्हाला गाडी अवेलेबल असणार आहे. एक्सेसरीजच्या पार्टमध्ये तुम्हाला हेल्मेट, पार्किंग कवर, ग्रिप कवर, नंबर प्लेट INDची, नंतर मग इन्शुरन्स 1 फ्लोअरचा आणि आपलं भेटून तुम्हाला पासिंग. चला मग मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी एक गाडी घेऊन परत पुढचा ठेवू. आत्तापुरता मी हा व्हिडिओ थांबवतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस देऊन टाकेल. आपला कल्याणच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम मिळून जाईल, कल्याण वेस्टला. ठीक आहे. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन त्यांनी सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी एक गाडीवरून परत पुढचा व्हिडिओ